पिंपरी चिंचवडमधील आरोपी योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिसळवलं होतं। त्यामुळेच ही घटना घडलेली आहे। योगेश वानखेडे हा दारू वितरित करण्याचं काम करत होता। 3 ठिकाणी कारवाई केली असून आता पुढील तपास पोलिसांकडून सुरू झालेला आहे। आरोपी योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिळवलं होतं, त्यामुळेच ही घटना घडली आहे असं समजतंय। योगेश वानखेडे हा दारू वितरित करण्याचं काम करत होता। 3 ठिकाणी कारवाई केली असून पुढचा तपास आता पोलिसांकडून सुरू झालेला आहे। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कैलास, आरोपी योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिळवलं होतं असं आता समोर येत आहे। हा जो योगेश वानखेडे आहे त्याची दापोडी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। या चौकशीमध्ये त्याने दारूमध्ये मिथेनॉल मिळवल्याचं प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि या दारूमध्ये मिथेनॉल मिक्स केल्यामुळेच मृत्यू जो आहे तो झाला असावा अशी प्राथमिक माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे। त्याच दृष्टीनं पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू आहे। दापोडी पोलीस योगेश वानखेडे याची सकाळपासून चौकशी करत आहेत। अजून अधिकृतरित्या पोलिसांनी कोणतेही स्टेटमेंट दिलेले नाही। मात्र सुरुवातीला दापोडी पोलिसांकडून हे मृत्यू जे आहे ते नैसर्गिक असल्याचं सांगण्यात आलेलं होतं, पण आता जसजशी माहिती पुढे येते तसतसं विषारी दारूमुळेच हे मृत्यू झाल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मग पोलीस या निमित्तानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर करत नव्हते का असाही प्रश्न निर्माण झालेला आहे। पण तुर्तास योगेश वानखेडे याची चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि आणखी चौकशीमध्ये काय काय धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच 3 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढचा देखील तपास सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी काय समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।